शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आज 19 मे 2026 हवामानात बदल होऊ लागला आहे. आपण या ठिकाणी बघतो बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी राज्यांमध्ये पावसाचं प्रमाण वाढतंय. म्यानमारच्या बाजूने पोहोचलेलं पहिलं कमी दाबाचं क्षेत्राचा अंश नव्याने कमी दाब विकसित करेल आणि तो भारताच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे, परंतु त्याला वेळ लागेल. बंगालच्या उपसागराबरोबरच अरबी समुद्राच्या दक्षिणेला देखील एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होईल किंवा वादळी प्रणाली विकसित होईल आणि ती अरबी समुद्रातून उत्तरेला सरकणं अपेक्षित आहे आणि पर्यायाने तिचा महाराष्ट्रावर देखील परिणाम होईल. पुढची वाटचाल सुरू केली असून अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या पुढील भागात मार्गक्रमण सुरू झालंय. याचा परिणाम केरळसहित दक्षिण भारतात आणि महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. ऑल इंडिया वेदर रिपोर्टनुसार सध्या उष्णतेचा कहर झालेला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, विदर्भ या सर्व भागात उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणात असून उष्णतेचे नवीन नवीन रेकॉर्ड बनत आहेत. हे उष्णतेचं वातावरण किती दिवस राहील हे महत्त्वाचं आहे. बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टीबरोबरच दक्षिणेत देखील म्हणजे तेलंगणा, कर्नाटक, रायलसीमा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ या सर्व भागामध्ये पावसाचं अनुकूल वातावरण आहे. उष्णतेची लाट 20 तारखेला देखील बऱ्याच राज्यांमध्ये कायम असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. एल्निनो, सुपर एल्निनोच्या या कालावधीमध्ये जे काही वातावरण बदलते त्यात उष्णतेचे नवीन रेकॉर्ड तयार होत आहेत. ग्लोबल वॉर्मिंग ही त्याचं मुख्य कारण आहे. मात्र आपण 21 तारखेला हवामानातला बदल बघतोय. गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटक, तमिळनाडू या राज्यांमध्ये उष्णतेची लाट बऱ्याच अंशाने कमी होईल. त्यामुळे कोस्टल भागातून किंवा कोकण किनारपट्टीकडून पावसास अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते. 22 तारखेला देखील आपण बघतो की दक्षिण भारत आणि थोडं पश्चिम किनारपट्टी या ठिकाणी उष्णतेचा प्रभाव कमी होतोय, परंतु मध्य भारत, उत्तर भारत, पश्चिम राजस्थान वगैरे भागात किंवा अगदी पंजाब, हरियाणा, दिल्लीपर्यंत उष्णतेची लाट कायम आहे. सर्वच जण उष्णतेच्या लाटेला कंटाळे आहेत. 23 तारखेला देखील उष्णतेची लाट आहे. जोपर्यंत पावसाचं प्रमाण किंवा मान्सून पूर्व ॲक्टिव्हिटीज वाढत नाहीत तोपर्यंत आपल्याला उष्णतेच्या लाटेचा प्रभाव भारतामध्ये कायम असणार आहे. 24 तारखेपासून महाराष्ट्रातील उष्णतेची लाट कमी होते. याचा अर्थच असा आहे की पावसाचं प्रमाण या ठिकाणी वाढू शकतं, परंतु त्या संदर्भातील कुठलाही अलर्ट अद्याप देण्यात आलेला नाही. पावसाच्या किरकोळ ॲक्टिव्हिटीज भारतामध्ये होत आहेत. त्यात मुख्य करून पूर्व भारतामध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटीज आहेत, दक्षिण भारतामध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटीज आहेत. दक्षिण भारत आणि पूर्व भारतात पाऊस पडतोय. बाकी ठिकाणी उष्णतेची लाट आहे. GFSच्या केवळ एकाच मॉडेलच्या आधारे आपण हवामान अंदाज घेत असतो. अंदमान निकोबार बेटांच्या पूर्वेला एक कमी दाबाचं क्षेत्र हलक्या स्वरूपात आहे. त्यानंतर द्वीपकल्पाच्या दरम्यान म्हणजेच केरळच्या आजूबाजूने अरबी समुद्रात वातावरण आहे, परंतु हे वातावरण फार प्रभावी नाही. त्यामुळे नेमकी हवामानात काय बदल होणार आहे, कसा होणार आहे हे आपण बघणार आहोत. साधारण आपल्याला दिसतंय की 25 तारखेनंतर अंदमानातून वातावरण बदलायला सुरुवात होईल आणि तेव्हाच अरबी समुद्रातही वातावरण बदलणं अपेक्षित आहे. आपण बघतो की पहिल्यांदा एक कमी दाबाचं क्षेत्र 27 तारखेला अंदमानाकडून भारताच्या दिशेने सरकणार आहे आणि मान्सूनला पुढे पुश करण्यासाठी याची मदत होईल. पूर्व भारतातही पावसाचं प्रमाण वाढतंय आणि आपण बघतो की जवळपास कोकणपासून तर केरळपर्यंत आणि तेलंगणापर्यंत पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे. जोरदार आणि मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण आपल्याला दक्षिण भारतात 28 तारखेला निर्माण होताना दिसते. भारतात उष्णतेची लाट कायम असून जवळपास 40 ते 45 अंश सेल्सिअस तापमान अजून भारतामध्ये आहे. त्याहीपेक्षा पुढे विदर्भातील एखाद दुसऱ्या ठिकाणी तापमान जात आहे.
आपण सध्या बघतो विदर्भातील वातावरण हे 45 पार सध्या आहे. अगदी आंध्र प्रदेश, तेलंगणा, विदर्भ असं हे वातावरण आहे. परंतु आपण एक लक्षात घेतो आहोत की हे वातावरण आता कोकण किनारपट्टीकडून कमी होत पूर्व भारताकडे किंवा मध्य भारतात सरकत आहे. याचा अर्थ कोकण किनारपट्टीकडून म्हणजे कोस्टल भागातून आपल्याला लवकरच उष्णतेपासून सुटका मिळायला सुरुवात होणार आहे. साधारण 22 तारखेनंतर आपण बघतो की उष्णतेची तीव्र लाट आपल्याला आंध्र प्रदेश, तेलंगणा, विदर्भ अशी दिसते. अगदी राजस्थानपासून पावसाचं प्रमाण वाढू शकतं, कारण त्या ठिकाणी कमी होते उष्णतामान. त्यामुळे लवकरच कोकण किनारपट्टीला पावसाचा प्रभाव वाढू शकतो असा अंदाज आहे. परंतु उष्णतेची लाट मराठवाडा आणि विदर्भामध्ये जवळपास 27-28 तारखेपर्यंत राहील असं दिसतंय. या मॉडेलमध्ये आपण ECMWF मॉडेल आणि आयकॉन मॉडेलचा अंदाज बघत असतो. आणि याचं मुख्य कारण आहे की आपल्या साधारणपणे देशात कशा पद्धतीने पावसाचं वातावरण कोणत्या बाजूला सरकतं आहे आणि कोणत्या तारखेला सरकतं हे लक्षात येतं. कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर सध्या ढगाळ वातावरण होण्याची शक्यता आहे. उद्यापासूनच घाटमाथ्यावर कोकण किनारपट्टीत हलकासा पावसाचं वातावरण देखील तयार होणार आहे, अगदी नाशिकपर्यंत. नाशिकपासून तर जवळपास आपण सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या भागात आपल्याला पावसाचं वातावरण दिसू शकतं असा वातावरणीय बदल आहे. 21 तारखेला देखील दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र काही पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढू शकतात आणि ही फार समाधानाची गोष्ट आहे, कारण उष्णतेच्या लाटेचा त्यामुळे प्रभाव कमी होईल. 22 तारखेलाही बघू शकतो आपण कोकणामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे. 23 तारखेला जोरदार पाऊस सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, सातारा, पुणे, अगदी ठाणे, पालघरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. 24 तारखेला मात्र याचा कोकणात प्रभाव राहील, इतरत्र प्रभाव कमी आहे. आणि आपण एक बघतो की केवळ कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातच हे वातावरण आहे, मध्य महाराष्ट्रात काही पश्चिमी भागात आहे. परंतु दरम्यान विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. या ठिकाणी मान्सूनच्या वाटचालीसंदर्भात काय बदल होतात हे आपण थोडक्यात या मॉडेलनुसार बघत असतो. पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढू शकतात आणि कालही आपण या मॉडेलनुसार अंदाज बघितला तेव्हा महाराष्ट्रामध्ये हे प्रमाण कमी होताना आपण बघितलं होतं. परंतु सारखे अंदाज बदलत आहेत मॉडेलचे. याचं मुख्य कारण आहे की हवामानात असा बदल होतो आहे. आपण जर 26 तारखेपर्यंत बघितलं तर कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्रात सुरुवातीला पावसाळी वातावरण मेमध्ये असणार आहे. आज जे वातावरण आहे थोडं चंद्रपूर, गडचिरोलीच्या भागात आहे, लातूरच्या दक्षिणेला आहे. तर इकडे जवळपास नाशिकपासून घाटमाथ्यावर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात वातावरणाची शक्यता आहे. आपण जर बघितलं तर थोडं उशिरा सोलापूर पूर्व भागामध्ये सुद्धा जोरदार पावसाचं वातावरण आज तयार होऊ शकतं. हा ECMWF मॉडेलचा अंदाज आहे. उद्या मात्र वातावरणात अतिशय सकारात्मक बदल आहे. नाशिकसह अकोला, अहिल्यानगरचा पश्चिमी भाग, पुणे जिल्ह्यामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, सांगली जिल्ह्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये वातावरणीय बदल अपेक्षित आहे. म्हणजे चांगला पाऊस या ठिकाणी काही भागात होऊ शकतो. आपण उशिरा मराठवाड्याकडे आणि सोलापूर जिल्ह्याकडे देखील वातावरण सरकताना बघतो. किरकोळ स्वरूपामध्ये असेल ते. हे वातावरण आपल्याला 21 तारखेला अधिक प्रभावी दिसतं. नाशिक पूर्व भाग असेल, अहिल्यानगर पश्चिम भाग असेल, पुणे पूर्व, सातारा पूर्व भागामध्ये आणि कोल्हापूर, सांगली भागामध्ये इथे सर्वात अधिक पावसाचं वातावरण सांगलीमध्ये आपल्याला सातत्याने दिसते. त्यामुळे वातावरणात सकारात्मक बदल आहेत. काल आपण बघितलं की वातावरण पुन्हा एकदा खराब दाखवण्यात आलं होतं. 22 तारखेला पुन्हा एकदा नाशिकसह पुणे, सातारा, कोल्हापूर आणि अगदी इकडे अहिल्यानगरचा दक्षिणी भाग, पश्चिमी भाग, सोलापूरचा पूर्व भाग आणि पुणे पूर्व, सातारा पूर्व, कोल्हापूर, सांगली, आता रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये सुद्धा वातावरण बदलतं आहे. त्यामुळे 22 तारीखसुद्धा आपल्यासाठी महत्त्वाची आहे. सोलापूरलाही उशिरा अगदी लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस आपल्याला 22 तारखेला दाखवण्यात येतो आहे.
त्यामुळे उष्णतेच्या लाटेमध्ये अडकलेल्या सर्वांना एक उसंत मिळण्याची शक्यता आहे. इथे आपण बघतो अहिल्यानगर पश्चिम, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस 23लाही असण्याची शक्यता मॉडेलने दिली आहे. उशिरा सोलापूरला 23 तारखेलाही पावसाची शक्यता आहे. आयकॉन मॉडेलचा ओझरता अंदाज आपण बघणार आहोत. ज्या भागात आपल्याला ECMW मॉडेलने अंदाज दिला त्याच भागात 19 तारखेला म्हणजे आज आयकॉन मॉडेलने पावसाचा अंदाज दिला आहे. 20ला मात्र फारसं वातावरण दाखवलेलं नाही. 21लाही त्याच भागात पावसाचा अंदाज आहे. 22 तारखेला मात्र पावसाचं प्रमाण अधिक वाढू शकतं. त्यामुळे चांगले पाऊस आपल्याला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, अगदी नाशिक आणि अहिल्यानगर पश्चिम भागामध्ये दिसू शकतात असा एक पहिल्यांदा सकारात्मक अंदाज आलेला आहे. आणि आपल्याला सकाळचं वातावरण 23 तारखेचं जे सोलापूर भागामध्ये, पुणे पूर्व भागामध्ये, लातूर, धाराशिवमध्ये पाऊस देऊ शकतं. आणि ही जेव्हा पाऊस सकाळी सुरू होतो तेव्हा मान्सून जवळ आल्याचं किंवा मान्सूनच्या हालचाली सुरू झाल्याचं ते लक्षण आहे. त्यामुळे हवामान आहे जे बदल होतील ते निरीक्षण करा. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.